कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कसा वाटला आजचा कार्यक्रम? आवडली का नवीन ब्रँड अँबॅसिडर? नाही, ह्यांच्यापेक्षा फारच छान आहे। अहिल्या मॅडमनी उगीच तिला बदलला। मला पारू आवडते। का रे बाळा, अनुष्का मॅडम सुंदर नाहीत का दिसत? सुंदर दिसून काय बघाय, या मॅडम पारू सारख्या आपल्या नाही वाटत। पारू कशी आपल्यासारखी साधी आहे। बरं झालं या अनुष्काला आरसा दाखवणार ना कोणीतरी पाहिजे होतं। मला तर वाटतं रवी बरोबर बोलते। नाही म्हणजे माझंही तेच मत आहे। पारू कंपनीचा चेहरा आहे। अहिल्या मॅडमनी कंपनीचा चेहरा बदलायला नको होता। पारू कंपनीची ओळख आहे, लोकांना ती आपली वाटते। सगळे तिला किर्लोस्कर कंपनीचा आणि किर्लोस्कर परिवाराचा भाग मानतात। मला तर वाटतंय अहिल्या मॅडमने हा निर्णय घ्यायला नको होता। लोक अनुष्का मॅडमला स्वीकारतील असं वाटत नाही। त्यांना हा निर्णय बदलावाच लागेल। पारू, स्पष्टच विचारते, सरळ उत्तर दे। तुला ब्रँड अँबॅसेडर व्हायचं होतं? तुला हे पद हवं होतं? अगं आता तरी बोल ना स्वतःसाठी। तुला ब्रँड अँबॅसेडर बनायचं नव्हतं, तू नाईलाजाने झालीयस। हे खरंय की नाही? खरं आहे। हे ब्रँड अँबॅसेडरचं काम करण्यात तुझं मन लागत नाही। तुला स्वयंपाक करायला आवडतो आणि आम्ही तुला बळजबरीने हे काम करायला लावतोय। हे पद तुझ्यावर बळजबरीने लादलं गेलंय असं तू म्हणालीस की नाही? नाही देवी, मी असं नाही बोलले। मॅम, पारू हे सगळं मला सांगत होती। ती मला म्हणाली की तिला हे काम जबाबदारी नको आहे। नाही देवी, मी असं काय बी नाही। मॅम, आदित्यला जर मी ब्रँड अँबॅसेडर पदासाठी योग्य वाटत नसेल, पारू योग्य वाटत असेल, तर मी माघार घ्यायला तयार आहे। कारण एवढ्याशा गोष्टींवरून आपापलाच संघर्ष उभा राहायला नको। आपण एक काम करूयात, आपण पुन्हा एकदा पारूला ब्रँड अँबॅसेडर म्हणून डिक्लेअर करूयात। मला हे पद प्रतिष्ठा नको आहे। मी माझ्या कामात खुश आहे आणि मला माझ्या आदित्यला खुश बघायचंय। आदित्य, माझा निर्णय चुकला, मी खोटं बोलत होते। पण आता अनुष्का सुद्धा खोटं बोलते असं म्हणणं आहे का तुझं? तुझ्या होणाऱ्या बायकोवर सुद्धा तुझा विश्वास नाहीये? आई, पारू मला तुझ्या तोंडून ऐकायचं। बोल, काय आहे तुझ्या मनात?
बोल पारू. जे देवी आईंनी ठरवलं आहे ते मला मान्य आहे. जे देवी आईंच्या मनात आहेत तेच माझ्या मनात आहे. बास बास झाला हा विषय आता. पारूला हा माझा निर्णय मान्य आहे, त्यामुळे इतर कोणाला काय वाटतं त्याला काही अर्थच उरत नाही ना. आणि अनुष्काला ब्रँड अँबॅसेडर करण्याचा निर्णय पण माझा होता आणि तो फायनल असेल. काय सांगितलं होतं ना मी, खरा ड्रामा आज सुरू आहे. आली ना मज्जा, मला पण आली. काय आहे ना, माझं तोंड जेव्हा काळं केलं तेव्हा यांना फार आनंद झाला होता ना. आता या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला बघून मला इतका आनंद होतो की काय सांगू. ए मारुती, ए इथे इथं ये. काय आत काय काम आहे? ते चावी द्यायची होती. खरं चावी द्यायला चाललायस की तुझ्या पारूमुळे या घरात आगीचा किती मोठा भडका उडालाय हे बघायला चाललायस रे? काय रे, काय विचारतीये मी? तुझ्या या लाडक्या पारूमुळे या घरात काय सुरू आहे माहितीये तुला? नाही तुला तर माहिती असणारच. मला सांग मारुती, तू त्या पारूला गावाकडून एवढ्यासाठीच बोलून घेतलंय ना? तुमच्या दोघांचा प्लॅन आहे ना हा? नाही म्हणूच नको, मी चांगलं ओळखते तुम्हाला. आज पहिल्यांदा या घरात आदित्यची आणि अहिल्या वहिनींची भांडणं झालीत आणि त्याला जबाबदार कोण आहे माहितीये? तुझी लाडकी पारू. कळलं? काय काय सुरू आहे? बोल आता, का गप्प आहेस तू? बोल ना. माफ करा मॅडम. ए काय आत कुठे? दे मला. इंक काय? चावी दे. निघ, इथं काय काम नाहीये तुझं. निघ निघ. मग कशी वाटली पारू? सारखं पारूला भेटायचंय. झाली ना भेट? बाबा मला वडापाव घ्यायचा. बरं थांब इथेच. आपल्या अवकादीप्रमाणेच बोलायचं असतं, जास्त बोलू नये. ही अनुष्का कुठल्या कुठल्या शिड्या चढवून इथपर्यंत पोहोचली आहे ते माझं मलाच माहित. आणि माझ्या निवडीला विरोध असं कसं चालेल? नाही चालत. त्यामुळे शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.